सांगली महापालिकेतील निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलणाऱ्या आणि गद्दारी करणाऱ्यांना त्यांच्या प्रभागातच जागा दाखवू त्यांच्या विरोधात तोडीस तोड उमेदवार देऊन आक्रमक प्रचार यंत्रणा उभी केली जाईल असा इशारा जयंत पाटील यांनी पक्ष बदलणाऱ्यांना दिलाय। आम्ही मात्र त्या सर्व वॉर्डामध्ये पूर्ण ताकदीने लढू आणि पक्ष बदलूपणा करणारे, गद्दारी करणारे या सगळ्यांच्यासाठी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समर्थ आहे आणि पूर्ण ताकदीने आम्ही त्या ठिकाणी आमचे उमेदवार आज निवडतोय। आणि या घडीची एक महत्त्वाची अपडेट आहे। प्रशांत जगताप आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर प्रशांत जगताप प्रचंड नाराज झाले। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ते शहर प्रमुख होते आणि त्यांनी नाराजी व्यक्त करत आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय तत्क्षणी घेतलेला होता। त्यांची नाराजी दूर करण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी सक्रिय सहभाग घेतला होता, पण त्यांच्यासोबतच्या 6 तासांच्या बैठकीला सुद्धा यश आलं नाही। प्रशांत जगताप यांची नाराजी दूर झाली नाही आणि ते काँग्रेसच्या वाटेवर असतील अशा शक्यता निर्माण झाल्या होत्या आणि त्यावर आता शिक्कामोर्तब झालेलं आहे। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। राजू, प्रशांत जगताप यांच्यासारखा चेहरा राष्ट्रवादीतून काँग्रेसकडे येणं ही काँग्रेससाठी किती महत्त्वाची बाब आहे आणि काँग्रेसची ताकद त्यांच्या प्रवेशामुळे किती वाढणार आहे? अगदी आपण पाहतोय की प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा राजीनामा दिल्यानंतर प्रशांत जगताप जे आहे ते नेमकी जाणार कुठे अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला होता आणि त्यांना अनेक नेत्यांनी सुद्धा संपर्क साधलेला होता। अगदी शिवसेना उभाटा गट असेल किंवा भाजपकडनं सुद्धा संपर्क साधलेला होता, मात्र त्यांनी साफ सांगितलं होतं की मी काँग्रेसच्या विचारांचा आहे आणि त्यामुळे मी काँग्रेसमध्ये जाणार आहे। मात्र गेल्या 2 दिवसामध्ये संभ्रम निर्माण झालेला होता, मात्र आज जे आहे ते फायनल झालेलं आहे, शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि दुपारी 12 वाजता प्रशांत जगताप जे आहे ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे। प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनला हा पक्ष प्रवेश होणार आहे। साहजिकच आहे की पुण्यामध्ये प्रशांत जगताप यांची ताकद आहे आणि त्यामुळे काँग्रेसला एक नवं बळ जे आहे ते येणार आहे। त्यामुळे प्रशांत जगताप यांच्या प्रवेशानंतर काँग्रेसला पुण्यामध्ये एक चांगला चेहरा आणि मोठी ताकद मिळणार आहे। मात्र ज्या प्रकारे आपण काल पाहतोय की काल सुद्धा काँग्रेस नेत्यांनी म्हटलं होतं की आम्ही स्थानिक पातळीवरती चर्चा करू, स्थानिकांचं जर होकार असेल तर आम्हाला प्रवेश द्यायला काही हरकत नाही आणि त्यानुसार पाहतोय का सगळी काल चर्चा झालेली होती। एवढंच नाही तर काल पार्लमेंटरी बोर्डाची बैठक होती, त्यामुळे सगळे नेते जे आहे त्या ठिकाणी उपस्थित होते। हर्षवर्धन सकपाळ होते, पुण्याचे प्रभारी सतेज पाटील हे सुद्धा उपस्थित होते आणि त्यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर काल डिसिजन झाला आणि आज दुपारी 12 वाजता हा पक्ष प्रवेश होणार आहे। त्यामुळे एक काँग्रेसला पुण्यामध्ये नवं बळ आलं असं म्हणावं लागेल, कारण प्रशांत जगताप जे आहे ते पुण्यामध्ये एक मोठी त्यांची ताकद आहे। ते स्वतः महापौर राहिलेले आहेत, त्यांची एक वेगळी ताकद आहे आणि त्यामुळे कुठेतरी महानगरपालिकांच्या तोंडावरती प्रशांत जगताप यांची ताकद जी आहे ती काँग्रेसला आणखी बळ देणारी आपल्याला पाहायला मिळते। राजू, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान प्रशांत जगताप यांचा आजवरचा राजकीय प्रवास आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। पुण्याच्या मानवडी भागातून ते 2 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले। 2016 आणि 2017 मध्ये ते पुण्याचे महापौर होते। हडपसर मतदारसंघातून 2024 ला त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपेंकडून 6000च्या मताधिक्याने त्यांचा पराभव झाला। शरद पवारांचे निष्ठावंत म्हणून प्रशांत जगताप आणि त्यांचे वडील सुदामराव जगताप यांची ओळख आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।